धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पुन्हा एकदा धार आली आहे। जालना येथील उपोषणकर्ते दीपक बोराडे यांचे उपोषण सोडवावे आणि धनगर समाजाला एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। क्या हुआ तेरा वादा असे थेट विचारत धनगर समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या 2014चा शब्द आठवण करून दिला। जर मागणी मान्य झाली नाही आणि उपोषणकर्त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर धनगर समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराही यावेळी देण्यात आला। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर समाजाच्या वतीने भव्य निवेदन देण्यात आले। 2014 साली नागपूर येथे धनगर समाजाला आरक्षण देण्याचा शब्द देण्यात आला होता। मात्र आज 10 वर्षे उलटूनही तो शब्द पूर्ण झालेला नाही, अशी तीव्र नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली। जालना जिल्ह्यातील उपोषणकर्ते दीपक बोराडे हे गेल्या काही दिवसांपासून उपोषणावर बसले असून त्यांची प्रकृती खालावत आहे। समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर उपोषणकर्त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल। दीपक भाऊ बोराडे आमच्या धनगर समाजाच्या वतीने गेल्या 6 दिवसापासून जालना येथे उपोषणाला बसलेले आहे, परंतु शासन मात्र याचं गांभीर्य घेत नाही आहे। जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी या समाजाला आश्वासन दिलं होतं की मी जर सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये या धनगरांना एसटी मध्ये समावेश करेल। ऑलरेडी आम्हाला एसटीचं आरक्षण मिळालेलंच आहे, परंतु त्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी हे सरकार अजूनही करत नाही आहे। मुख्यमंत्री त्या काळात 5 वर्ष होते, त्याच्यानंतर हेच फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सुद्धा 2.5 वर्ष राहिलेत, आता परत ते मुख्यमंत्री आहेत आणि यांनी जो आमच्या धनगर समाजासोबत वादा केला होता तो वादा पूर्ण करायला पाहिजे। या तळमळीने प्रत्येक समाज आज जागृत झालेला आहे आणि या शासनाने जर आम्हाला न्याय दिला नाही तर या शासनाच्या विरोधात आम्ही खंबीरपणे उभं राहू आणि या शासनाने काय दिशाभूल केली समाजाची हे प्रत्येकापर्यंत सांगण्याची वेळ आम्हाला या शासनाने येऊ देऊ नये, एवढेच आजच्या प्रसंगी मी बोलतो। क्या हुआ तेरा वादा असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले। 2014 मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी धनगर समाजाला जे आश्वासित केलं होतं की धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्यात येईल म्हणून पहिल्या कॅबिनेटमध्ये एसटी आरक्षणाची जेव्हा आश्वासित करण्यात आलं होतं, परंतु अजूनपर्यंत 100च्या वर कॅबिनेट झाला असून सुद्धा अजूनपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही आहे। तेव्हा जालना येथील अंबड चौक या ठिकाणी आमचे समाज बांधव दीपक भाऊ बोराडे हे 17 तारखेपासून आमरण उपोषणाला बसले आहे। आज त्यांचा उपोषणाचा 6वा दिवस आहे। येत्या काळात जर सर्व मंत्रिमंडळ जर तिथे भेटीला गेले नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही पूर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरू आणि असं कसं आरक्षण देत नाही हे आम्ही सरकारला चेतावणी देऊन सांगतो की आरक्षण दिल्याशिवाय मागितल्याशिवाय आम्ही राहणार नाही। समाजाने सरकारकडे तात्काळ निर्णय घेऊन धनगर समाजाला एसटी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे। जर ही मागणी मान्य झाली नाही तर समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार असल्याची चेतावणी निवेदनात देण्यात आली आहे। दिनांक 17 या महिन्याच्या 17 तारखेपासून माननीय दीपक भाऊ बोराडे हे जालन्याला धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले आहे। त्यासाठी आम्ही संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील धनगर बांधव आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो। त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने निवेदन हे माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे। त्यामध्ये आमच्या सर्व लोकांची मागणी आहे धनगर समाजाच्या की एसटी मध्ये आमच्या समाजाचं आरक्षणाची अंमलबजावणी झालेली आहे, जे घटनेनं आम्हाला दिलेली आहे ती सरकार मान्य करत नाही आहे। त्यासाठी दीपक भाऊ बोराडे आमरण उपोषणावर बसल्या। आज त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे। त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे। सरकारने जर या उपोषणाची गंभीरतेने दखल घेतली नाही तर येणाऱ्या 2 दिवसांनंतर आम्ही आमचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्रपणे करू, ही आमची सरकारला एक चेतावणी आहे। हे निवेदन देताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते, युवक आणि महिलांची उपस्थिती होती। अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधून समाज बांधव या निवेदन सोपविण्यासाठी आले होते। यावेळी प्रशासनाने निवेदन स्वीकारले असून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। या संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाजाची एकच मागणी आहे। माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी 2014 मध्ये धनगर समाजाला आश्वासित केलं होतं की मी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देईन, पण आजपर्यंत
2025 आहे, आजपर्यंत सुद्धा धनगर समाजाला आरक्षण दिलेलं नाही। आणि मला फडणवीस साहेबाला एक आठवण करून द्यायची धनगर समाजाच्या वतीनं, क्या हुआ तेरा वादा, आता तरी तुम्ही तुमचा वादा पूर्ण करा व धनगर समाजाला न्याय द्या। आमचे समाज बांधव दीपक भाऊ बोराडे जालना येथे आमरण उपोषणाला बसलेले आहे। आज त्यांचा 6वा दिवस आहे। दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावलेली आहे, तरी त्याची दखल घेऊन तात्काळ धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे। जर तसं झालं नाही तर धनगर समाज या सरकारला दाखवून देईन की तुमचा DNA हा धनगर समाज आहे आणि या सरकारला खाली उतरू आम्ही, जर आम्हाला धनगर समाजाला आरक्षण दिले नाही तर। धनगर समाजाची आरक्षणाची मागणी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे। राज्य सरकारने या विषयात तातडीने निर्णय घेतला नाही तर येत्या काळात आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। आता राज्य सरकार या निवेदनावर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।